लावून घ्यायचा आहे. नवलादेवी बापेरे संघाकडून सलामीची जोडी मैदानात. दिवराज वालम, निलेश गुराव. सुनील आहे त्यांच्यात खाली येते पंच. त्यानंतर बाबा विचारे सांघिक पहिला आणि वैयक्तिक कोट्यातील पहिला षटक घेऊन आलाय तो प्रथमेश. पहिला चेंडू टाकलेला, सुंदर असा टाकलेला चेंडू, निर्धाव चेंडू, सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो प्रथमेश. स्वतः कर्णधार पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय. चेंडू टाकलेला बाद झाला असता, परंतु एक धाव एका धावेने संघाचा खाता उघडतोय. धाव संख्या होते 1. पुढील चेंडू दिपराज साठी. डिक्लेअर बॉक्स मध्ये 2 धावा संघाची धाव संख्या वाढते. दिपराज साठी चेंडू टाकलेला आहे, टाकलेला चेंडू. चेंडू काय समजला नाही. चेंडू जातो हातात. पुढील चेंडू पुढे मारण्याचा प्रयत्न. एक धाव एका धावेने संघाची धाव संख्या वाढते. धाव संख्या होते 4. प्रथमेशचा पुढील चेंडू पुढे मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जातोय डिक्लेरेशन बॉक्स मध्ये. एक धाव. पहिला षटक थांबतोय. पहिल्या षटकाखेर नवलादेवी बापेर संघाची धाव संख्या झाली 5. बिनबाद पहिला षटक घेऊन आलाय तो रोहन. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय. दिपरासाठी चेंडू टाकलेला आहे. दोन धावाने संघाची धाव संख्या वाढते. धाव संख्या होते 7. पुढील चेंडू दिपरासाठी चेंडू टाकलेला आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण सोहळ्याच्याकडून. एक धाव एका धाव संघाची धाव संख्या झाली 8. पुढील चेंडू आता ट्रॅकला निलेश पुढे मारण्याचा प्रयत्न. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. एक धाव. पुढील चेंडू बरोबर सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती जय भवानी वॉरियर संघाकडून. डिक्लेरेशन बॉक्स मध्ये 1 धाव. एका धावाने संघाची धाव संख्या वाढते. धाव संख्या होते 10. पुढील चेंडू ट्रॅकला दिपराज पुन्हा एकदा पुढे मारलेला फटका. तितकाच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. पुढील चेंडू दुसऱ्या षटकाखेर नवलादेवी बापेर संघाची धाव संख्या झाली 2 षटकाखेर संघाची धाव संख्या झाली 12. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. रितेश जातोय बघ स्ट्राईकला निलेश चेंडू टाकलेला आहे. क्षेत्ररक्षण. धाव संख्या झाले 13. पुढील चेंडू लेग स्टिकच्या खूपच बाहेर. पंच स्वप्नील शिंगार यांचा वाईटचा इशारा. अतिरिक्त धावेमध्ये भर पडते. धाव संख्या होते 14. पुढील चेंडू डिक्लेरेशन बॉक्स मध्ये 2 धावा. धाव संख्या झाले 16. प्रितेशचा पुढील चेंडू स्ट्राईकला दिपराज.
हातात आहे बाबा. एक धाव. धावसंख्या झाली 17. प्रितेश आता पुढे चेंडू स्ट्रायकला निलेश. फलंदाज बाद होतोय. निलेशच्या रूपात नवला स्वप्नील. इकडे रोहन ए पित्या इकडे बॉल. अजूनही तिसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. आता स्ट्राईकला स्वप्नील. प्रितेशाचा पुढील चेंडू स्वप्नीलसाठी. चेंडू टाकलेला आहे. डिक्लेरेशन बॉक्स मध्ये 2 धावा. धाव संख्या झाली 19. लेग साइडला माना लेग साइडला. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. एकूण 3 धावा. उत्कृष्ट असा टाकलेला चेंडू. तितकं उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. 1 धाव. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 23. एक गडी बाद 23. पाच टाक. सुनीलचा पुढे चेंडू. उत्कृष्ट असा टाकलेला चेंडू. तितकं उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण करण्याच्याकडून. सोन्याचा पुढे ते पुन्हा एकदा 1 धाव. सुंदर अशी गोलंदाजी. तितकं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय जय भवानी वॉरियर्स संघाकडून. एकही अजून उपकार केलेला नाही. आणि हा नो चेंडू. 2 धावाने संघाची धावसंख्या होते 26. एक गडी बाद 26. टाक म्हणून टाक एक्स्ट्रा नको फक्त. पुढील चेंडू स्ट्राईकला स्वप्नील. फलंदाज बाद होतोय. दुसरा धक्का बसतोय नवला देवी बापेर संघाला. डिपऱ्याच्या रूपात त्याची जागा करण्यासाठी गेलाय तो नवीन फलंदाज देवेश. काही चेंडू शिल्लक. स्वप्नीलचा पुढील चेंडू. पुढाला बघ. पुन्हा एकदा उचलून मारलेला फटका. अरे कशा आउट आहे. अरे सुनील मारू नको. अजूनही एकही चौकार गेलेला नाही. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. पुन्हा एकदा निर्धाव टाकलेला चेंडू. या षटकातील शेवटचा चेंडू. स्ट्राईकला स्वप्नील. घाबरू नको. लेस दे चल पुढे पुढे आला. लेस आहे ना भाई. संघाने धावा संघाच्या 3 धावा. त्या 3 धावाने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 29. जय भवानी वॉरियर्स संघाला जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 30 धावांचे आव्हान ठेवलंय. स्ट्राईकला प्रितेश. नॉन स्ट्राईकला प्रथमेश. दिपराज. चेंडू टाकलेला लेग स्टिकच्या खूपच बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा. अतिरिक्त धावेमध्ये भर पडते. संघाचं खातं उघडतंय. पुढील चेंडू. 2 धावा. 2 धावाने संघाची धावसंख्या होते 3. आणि पृथ्वीच्या बॅटमध्ये निघालेला खणखणी चौकार. आणि या 4 धावाने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 7. पुढील चेंडू.
फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का बसतोय प्रितेशच्या रूपात. जय भवानी वॉरियर संघाला त्याची जागा घेण्यासाठी गेलाय तो नवीन फलंदाज सुनील. पुढील चेंडू एक धाव. एका धावेवर संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 8. दोन धावा. दोन धावांनी संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 10. पुन्हा एकदा डिक्लेरेशन बॉक्स मध्ये 2 धावा. पहिला षटक संपताय. पहिला षटका अखेर जय भवानी वॉरियर संघाची धावसंख्या झाली 12. एक गडी बाद 12. दुसरं षटक घेऊन आहे तो स्वतः कर्णधार निलेश. आणि ते गच्चा क्षेत्ररक्षण. एक धाव. फलंदाज बंपर राहणार. चेंडू टाकला सुनील. फटका सुनीलच्या बॅट मधून निघालेला हा खणखणीत चौकार. आणि या 4 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 17. एक गडी बाद 17. पुढील चेंडू पुढील चेंडू स्ट्राईकला प्रथमेश स्वतः कर्णधार. पुन्हा एकदा एकूण 2 धावा. आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 20. अजूनही दुसरं षटक प्रगतीपथावर. जवळजवळ हा सामना जय भवानी वॉरियर संघाकडे झुकतोय. आणि फलंदाज बाद होतोय. दुसरा धक्का बसतोय सुनीलच्या रूपात. जय भाऊ निलेशचा पुढे चेंडू स्ट्राईकला सोहम. चेंडू टाकलेला आहे. उत्कृष्ट असा टाकलेला चेंडू. चेंडू काही संबंध नाही. चेंडू जातो निर्धाव. फलंदाज बाद होतोय. त्याची जागा करण्यासाठी येत आहे तो नवीन फलंदाज रोहन. दुसरा षटक संपताय. दुसऱ्या षटका अखेर जय भवानी वॉरियर संघाची धावसंख्या झाली ती 20. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय. 12 चेंडू आणि 10 धावा. पाहूया रोमांचक असा सामना पाहायला मिळतोय प्रेक्षकांना. देवयाने टाकलेला पहिला वाईट चेंडू. पुढील चेंडू आणि फलंदाज बाद होतोय. प्रथमेशच्या रूपात 4था धक्का बसतोय. जय भवानी वॉरियर संघाची गरज. एक धाव. धावसंख्या झाली 22. रोमांचक असा सामना पाहायला मिळतोय. पुढील चेंडू दोन धाव. डिक्लेरेशन बॉक्स मध्ये 1 धाव. धावसंख्या झाली 23. खेळाडूंना बाहेर करायचं आहे. पुढील चेंडू एक धाव. एका धावेवर संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 24. अजूनही 6 धावांची गरज. आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 26. देवेशचा पुढील चेंडू स्ट्राईकला सुहास. शॉट यार. फलंदाजी करतो सुहास. तिसरं षटक संपतंय. तिसऱ्या षटकाखेर जय भवानी वॉरियर संघाची धावसंख्या झाली ती 28. 6 चेंडू
आणि 2 धावांची गरज. 6 चेंडू आणि 2 धावा. 6 चेंडू आणि 2 धावा. शेवटचा षटक घेऊन आले स्वप्नील. बाबा पाय एक आहे एक आहे. डिक्लेरेशन बॉक्स मध्ये 1 धाव. सामना टाय झालेला आहे. 5 चेंडू आणि 1 धाव. आणि हा सामना जवळजवळ जय भवानी वार संघाकडे झुकलेला आहे. नो बॉल नो आहे ग्राउंड जय भवानी वार संघ विजयी झालेला आहे. दोन्ही संघांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन.